अकोल्याचे इतर बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी पातूर तालुक्यातील बोगस आश्रमशाळांची चौकशी का करत नाहीत? तालुक्यातील लोकांचा सवाल। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील निवासी आश्रमशाळांचा कारभार सध्या पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात अडकला असून या शाळा प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत की फक्त कागदावरच चालवल्या जात आहेत असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। शासनाचा निधी अक्षरशः लाटण्यासाठी काही संस्था चालकांनी आश्रमशाळांचा वापर केल्याचा गंभीर आरोप समोर येतोय। पातूर तालुक्यात एकूण 5 निवासी आश्रमशाळा कागदोपत्री कार्यरत दाखवण्यात आले, मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प किंवा शून्य असल्याचं दिसून येत आहे। विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या निवास, अन्न, आरोग्य व शैक्षणिक सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडालाय। काही ठिकाणी तर इतर शाळांचा पत्ताच सापडत नाहीये अशी धक्कादायक माहिती समोर येते। या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे विद्यार्थ्यांशिवाय सुविधा नसताना या शाळांना शासनाचा लाखो रुपयांचा निधी मंजूर कसा होतो? हा निधी कोणाच्या आशीर्वादाने दिला जातो आणि तो प्रत्यक्षात कुठे खर्च होतो असा संतप्त सवाल नागरिक आणि आरटीआय कार्यकर्ते करत आहेत। अधिक धक्कादायक बाब म्हणजे संबंधित विभागाचे अकोल्यातील सहाय्यक संचालक आणि अमरावती येथील वरिष्ठ अधिकारी या प्रकाराकडे पूर्णपणे डोळे झाक करत असल्याचा आरोप होतोय। नियमित तपासणी, पाहणी किंवा चौकशी करण्याची जबाबदारी असतानाही अधिकारी केवळ कागदोपत्री अहवालांवर शिक्कामोर्तब करत असल्यानं हा संपूर्ण प्रकार अधिकच संशयास्पद ठरतोय। त्यामुळे अधिकारी नेमके काय करतात असा थेट सवाल जनतेतून विचारला जातोय। काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर स्पष्ट शब्दात आरोप केलाय की बोगस विद्यार्थी दाखवून शासनाचा निधी उचलला जातो आणि त्यात संबंधित संस्था चालक व काही अधिकारी यांच्यात संगनमत असल्याची शक्यता नाकारता येत नाही। हा प्रकार म्हणजे सरळ शासनाच्या पैशांची लूट असून विद्यार्थ्यांच्या हक्कांवर डाका टाकण्यासारखा आहे। दरम्यान या गंभीर प्रकरणाची लेखी तक्रार पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। या तक्रारीनंतर संपूर्ण घोटाळा उघडकीस येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। नागरिकांनीही आता संतप्त भूमिका घेत दोषींवर कठोर आणि तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। शासनाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींना तात्काळ निलंबित करावे, बोगस आश्रमशाळांचा निधी थांबवावा आणि विद्यार्थ्यांच्या नावावर चालणारी ही लूट कायमची बंद करावी अशी जोरदार मागणी पातूर तालुक्यासह संपूर्ण अकोला जिल्ह्यातून होत आहे। यामध्ये प्रामुख्याने दलपत नाईक प्राथमिक आश्रमशाळा गावंडगाव, श्री हरसिंग नाईक प्राथमिक शाळा शेकापूर, सुधाकरराव नाईक माध्यमिक आश्रमशाळा शेकापूर फाटा कारला, दलपत नाईक माध्यमिक आश्रमशाळा गावंडगाव, प्राचार्य बाबासाहेब नाईक उच्च माध्यमिक आश्रमशाळा गावंडगाव इत्यादी आश्रमशाळेंचा समावेश असल्याची माहिती आहे। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।